हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र त्यानंतर भाजपने हेमंत पाटील यांना जोरदार विरोध केला आणि त्या विरोधानंतर त्याच विरोधाला बळी पडत शिंदे गट शिंदे शिवसेनेने जे आहे ते या ठिकाणी उमेदवार चेंज केला आणि बाबूराव कदम कवळीकर यांना उमेदवारी दिली। त्यांची उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी करून 3 अपक्ष उमेदवार फॉर्म भाजपच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरले आणि त्यानंतर आज रामदास पाटील सुमटाणकर त्याचबरोबर माहूरगडाचे मंत श्याम भारती यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली। मात्र भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष यांनी उमेदवारी अद्यापही मागे घेतलेली नाही। ते निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काय सांगाल साहेब, तुम्ही भाजपचे जिल्हा अध्यक्ष होते आणि तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरला, महायुतीमध्ये सगळी ही जागा शिवसेनेकडे गेली असतानाही तुमची अपक्ष उमेदवारी आहे। आज गुढीपाडवा आहे, आमच्या बळीराजाचा सर्वात मोठा सण। त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। 10-12 वर्षापासून मी आपल्या परिसरात हिंगोली लोकसभा, वसमत विधानसभा इथे 80% समाजकारण आणि 20% राजकारण यासाठी म्हणून दिल्लीची फार मोठी प्रॅक्टिस सोडून मी आपल्या भागात आलो। सुरुवातीला 2014ला विधानसभा निवडणूक लढवली तर 52,000 मतं पडली। निवडणुकीत पडल्यानंतर सुद्धा मी पंचायत समिती भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आणली। जिल्हा परिषदेचे 6 सदस्य निवडून आले, 4 ठिकाणी 100-200 मतांनी ते पराभूत झाले। टोकाई सहकारी साखर कारखाना जो 17 वर्ष बंद होता, माझं राहतं घर गहाण ठेवून पैसे उभे केले आणि कारखाना शेतकरी बांधवांसाठी सुरू केला 2015ला आणि आज तागायत सतत आम्ही तो चालू ठेवला, कधीही खंड पडला नाही। आज सहकारी साखर कारखाने चालवणे अवघड झालं आहे। महाराष्ट्रामध्ये जवळपास 60-70% सहकारी साखर कारखाने विक्रीला गेले। दुर्दैवाने 4-5 वर्ष आम्हाला इथे कर्ज मिळालं नाही, कारण आमच्या सभासदांनी फक्त 3-3 हजार रुपये आज शेअर, जे 15,000 रुपये शेअर सभासद रक्कम असते, फक्त 3,000 रुपये भरल्यामुळे आम्हाला ते कर्ज मिळालं नाही। भाग भांडवल पाहिजे असतं। आणि त्याचा परिणाम असा झाला की दरवर्षी मला जवळच्या माझ्या खिशातले पैसे टाकून हा कारखाना चालू करायला लागायचा। इथे त्या प्रक्रियेमध्ये मला बरीचशी माझी मालमत्ता मला विकावी लागली। 2014ला पहिली निवडणूक लढवली तेव्हा जी ॲफिडेविट मी प्रॉपर्टीचं सादर केलं होतं आणि आज 2024ला मी जे ॲफिडेविट सादर केलं तेव्हा आपल्या लक्षात येईल की मी वसमतच्या सगळी प्रॉपर्टी विकली, 50 एकर बागायती जमीन विकली। नांदेड, पुणे, मुंबई, नोएडा, दिल्ली अशी येथील बरीच करोडो रुपयाची प्रॉपर्टी मी विकलेली आहे। फक्त माझ्या नावाने 66 गुंठे जमीन माझ्या नावाने आहे वडिलोपार्जित। जर माझ्याकडे अजून प्रॉपर्टी असती तर अजून विक्री करून आमच्या गोरगरीब शेतकरी बांधवांचे पैसे तेही दिले असते। FRP राहिलेले अशी बरीचशी कारखान्याची उदाहरणं आहेत। आज पंकजा मुंडेचा कारखाना असेल किंवा इतर कारखान्याचे 50 कोटी 100 कोटी अशी FRP। माझ्या कारखान्याला फक्त आता 13 कोटी रुपये FRP राहिलेली आहे। मला 15-20 कोटी रुपये जर कर्ज दिलं असतं तर माझं काम झालं असतं। शेजारच्या कारखान्यामध्ये 200 कोटी रुपये कर्ज दिलं, इतर बड्या नेत्यांच्या कारखान्याला 100 कोटी। हे सगळं सांगताय, मात्र आजही त्या भागातले टोकाई भागातले शेतकरी तुमच्यावरती नाराज आहेत। शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, ह्या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार हा शेतकऱ्यांचा सवाल आहे। मी समजू शकतो, मी शेतकरी बांधव, त्यांना पैसे किती जरुरी असतात, लग्न असतील, कर्ज असतात। आता आम्ही खाजगी बँकेमध्ये कर्जाचा प्रस्ताव टाकला आहे आणि 3-4 आठवड्यात 100% पैसे त्यांचे देतील। एकही पैसा कोणाचा बुडणार नाही आहे। जरी कलेक्टरनी कारखाना ताब्यात घेतलेला आहे, हायकोर्टात केस आहे,
तरीसुद्धा मी खात्रीने सांगतो हा कारखाना विक्रीला जाऊ देणार नाही आणि सगळ्यांचे पैसे मिळतील. पण थोडंसं हे काढावं लागेल. मी सर्वांची क्षमा मागतो की माझ्यामुळं हे पैसे द्यायला उशीर झाला. माझ्यामुळं म्हणजे परिस्थितीच अशी आली होती. मी आज गेल्या 10-12 वर्षात कारखान्याकडून एक पैसासुद्धा घेतलेला नाही. विमान खर्च असेल, दुसरे कुठे हॉटेल खर्च असेल, कुठलाही एक पैसा नाही. कुठलीही चौकशी झाली तरीही माझ्याकडे काही ज्या माणसाने स्वतःचं घर गहाण टाकून कारखाना सुरू केला, कुणाचाही विश्वास बसणार नाही की मी या कारखान्यात पैसे खाल्लेत. साहेब, काल एक भाजपचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यामध्ये गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर भागवत कराड असतील, श्रीकांत भारती असतील, हे तीनही नेते जवळपास 8 तास हिंगोलीमध्ये खलबतच चालली. त्यांनी श्याम भारती महाराज आणि रामदास पाटील सुमठाणकर यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले का? तुम्हाला समजूत काढण्यात त्यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे. तुमची माघार घेतलेली नाही, तुम्ही तुमची उमेदवारी कायम आहे. मला CM साहेबाचा फोन आला होता, देवेंद्रजीचा फोन आला होता, श्रीकांत भारती, भागवत कराड, गिरीश महाजन साहेबांना भेटायला बोलवलं होतं. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. भागवत कराड साहेबांना सांगितलं तुम्ही इथे येण्याची तसदी घेऊ नका, मी माझी उमेदवारी अर्ज वापस घेणार नाही. कारण भाजप कार्यकर्त्यामध्ये एवढा संतोष आहे. आज त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. आज घटक पक्षाचे साधा सरपंच, तालुका अध्यक्ष जाऊन कोट्यवधी रुपयाचा फंड निधी आणतो, आमदार हजारो कोटी रुपयाचा निधी आणतो आणि आम्ही सगळे बघ्याची भूमिका. आम्ही फक्त आमचे कार्यकर्ते फक्त काय करायचं, बूथ लेवलला संघटन करायचं, झूम मिटिंग अटेंड करायच्या, या सगळ्याचं. आणि तुम्ही तिथं राज्य पातळीवर, देश पातळीवर युती करायची आणि मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची माती व्हायची. आम्हाला सिम्बॉल नाही मिळत. अपक्ष लढवणं कठीणच असतं. परंतु जरी कठीण असलं तरी 2019ला निश्चितच माझी सीट लागली असती आणि मला खात्री आहे यावेळेसही सीट लागेल. 19मध्ये तुम्ही अपक्ष उभे होतात. काय, कुणाविरुद्ध कुणात लढत होती आणि ती लढत कशी झाली होती? मी आणि राजू नवघरे आणि जयप्रकाश मुंदडा, मी त्यावेळेस निवडून येणार होतो 100%. परंतु तिथे सुद्धा प्रस्थापित नेते सगळ्या पक्षाचे एकत्र झाले की शिवाजी जाधव नको. डॉक्टर मुंदडाजांनी प्रचंड खर्च केला होता. शेवटचे 2 दिवस ते म्हणले सगळे मतं त्यांनी घड्याळाला फिरवले. माझं पडण्याचं मुख्य कारण डॉक्टर मुंदडांनी त्यांची मतं जी राष्ट्रवादीला दिली त्यामुळे मी पराभूत झालो. तुम्हाला किती हजार मते पडले होते आणि सीट किती हजार मतावर? जवळपास 67,000 अपक्ष मतदान मला झाली होती आणि 72-73 हजार काहीतरी अजून वगैरेला झाली होती आणि 2-3 हजार त्यांची मतं मला मिळाली असती, 3-4 तर मी निवडून आलो असतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, तो इतिहास काय होता? नेमकं जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला? मी सुरुवातीपासून या भागात आलो तेव्हापासून मला कोणाचं सहकार्य नाही. जिल्हा पातळीवरच्या नेत्यांचं अजिबात सहकार्य नव्हतं. मी कसा हे राजकारण सोडून दिल्लीला परत जाईल हाच त्यांचा उद्देश होता. त्यांना कदाचित भीती होती संकुचित वृत्तीची ही मंडळी की बाबा हे निवडून आले, उद्या सुशिक्षित आहेत तर उद्या मंत्री होतील, मोठं पद मिळेल. यामुळे नेहमीच त्यांचा मला विरोध असायचा आणि मला जेव्हा सहकार्य नव्हतं तेव्हा मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. का तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की पक्षाने माझ्यावर अन्याय केला असं तुमच्या बोलण्यातून सारांश निघते का? कुणी अन्याय केला कारण? आणि ह्या गोष्टी होताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, यांनी तुमच्या याच्यात लक्ष घातलं नाही? मी कोणालाही दोष देणार नाही, देवेंद्रजीलाही नाही, यांना नाही, पक्षाला, कोण्याही पक्षाला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही. आज कदाचित मला आता भारतीय जनता पक्षातून हे होतील, मला पक्षातून काढलं जाईलही. परंतु माझ्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी अपक्ष उमेदवार म्हणून इथे उभा आहे. माझे 26 तारखेला मतदान आहे आणि अंगठी ही माझी निशाणी आहे. कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतायत तुम्ही आत्ता आणि काय अजेंडा आहे समोरचा, काय व्हिजन आहे? सगळ्यांना माहिती आहे मी राजकारणामध्ये पैसे खायला आलोच नव्हतो. माझं खूप प्रॉपर्टीज, खूप पैसे कमावले होते मी दिल्लीला. मी आलो होतो समाजसेवेसाठीच आलो होतो. मला माहीत नाही, बघितलं होतं किती इथं मागासलेला आपला जिल्हा आहे. ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये आमचा शेतकरी, गरीब शेतकरी 100 रुपयेसुद्धा त्याला फार मोठी रक्कम वाटते. आणि मग अशा आपले रस्ते अजूनही बघा तुम्ही, ग्रामीण भागातले रस्ते इथे फक्त हायवे चांगले झालेले आहेत. मग आपल्या भागात सर्वात मागासलेला असा जिल्हा आहे.
मग याच्या जिल्ह्याला एक समर्थ खासदार आपण इथे लोकसभेत त्यांच्या ठामपणे काही भूमिका मांडता येतील. आज माझं बॅकग्राऊंड अमेरिकेत शिकलेलो आहे, मी अमेरिकेत नोकरी केलेली आहे, 8 वर्ष अध्यक्ष होतो सुप्रीम कोर्टामध्ये, 35 वर्षाची वकिली आहे. मला सगळ्यात महत्त्वाच्या खूप मोठ्या मोठ्या खटल्यामध्ये मी काम केलेलं आहे. त्या याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये जर मी लोकसभेत गेलो, लोकसभेत मोठे मोठे महत्त्वाचे कायदे तिथे पारित होत असतात, माझा सहभाग तिथे चांगला महत्त्वपूर्ण योगदान राहील. आज तिथे काही कायद्या याच्यामध्ये काही सूचना करायच्या असतील, काही खूप सारं, आणि माझ्यामध्ये एवढी क्षमता आहे, जसे माझे बाबा कामं करून घ्यायची वसमत विधानसभेमध्ये कावे, तशी मी माझ्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करताना तिथे जी काही कोणाची समस्या असेल, कोणाची वैयक्तिक कामं असू द्या, सार्वजनिक कामं असू द्या, 5 वर्ष तन मन धनानं मी मला जी संधी मिळेल त्या संधीचं चीज केल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी साहेब तिकडं महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर आहेत, तिकडं महायुतीकडून बाबुराव कवळीकर आहेत, वंचितकडून डॉक्टर बी.डी. चव्हाण आहेत. हे तिन्ही जे उमेदवार जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे. कसं बघता हे सगळे? मी आता बाकी कोण्या उमेदवाराचं मला काही टिप्पणी करायची नाही त्यांच्याविषयी. ते कोण्या सेनेचे आहेत, कोण्या गटाचे आहेत. मी माझा अजेंडा घेऊन या निवडणुकीत मतदारांपुढे जात आहे. मला आता मी ज्यांना माझ्यामुळे जे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाले, ही मंडळी सगळी मला आता माझ्याबरोबर नाही, कार्यकर्ते नाही आहेत माझ्याकडे, असंतुष्ट कार्यकर्ता आहे. आता मी सगळ्यांना भेटणार आहे. मला सर्वसामान्य जनता, तरुण, गोरगरीब शेतकरी हे माझे मतदार आहेत. मी एकटा प्रचार आता मी करणार आहे. मी कोणाचंही लेबल नाही माझ्याकडं, स्वतः एकटा जाऊन मी प्रचार सगळीकडे मतदारांना विनंती करणार आहे, माझी भूमिका मांडणार आहे आणि सर्वांना मी सांगणार आहे, मी मोठ्या ताकदीनं या निवडणुकीत उतरलो आहे. 2019ला जशी माझी लाट होती तशीच लाट तुम्हाला 3-4 दिवसात दिसेल. कारण आज शेवटचा दिवस होता फॉर्म वापस घ्यायचा. लोकांना, जनतेला माहीत नव्हतं आमच्या जनता जनार्दनानं की मी निवडणुकीत उभा आहे. आणि ही मला अपयश तर येणारच नाही आहे. आणि कदाचित दुर्दैवानं मला जर अपयश आलं तर ही माझी शेवटची निवडणूक असेल. मी दिल्लीला वकिली करायला जाईन, मी इथे थांबणार नाही. आणि फक्त समाजसेवेसाठी इथे काही आमचा व्यवसाय वगैरे आहे, माझं जाणं येणं राहील. किंवा तिथं राहूनसुद्धा आपल्या भागात जे काही मी आता सध्या समाजसेवा माझी चालू आहे ती चालू ठेवणार आहे. तुम्हाला जे विरोध करतात त्या नेत्यांना इशारा काय असेल आणि मतदारांना आव्हान काय असेल? मी कोणालाही इशारा देऊ इच्छित नाही. माझ्या जनता जनार्दन, माझे मायबाप, त्यांना मी फक्त नम्रपणे विनंती करू इच्छितो. मी लोकसभा विधानसभेत जाण्यासाठी गेले 10-12 वर्ष धडपडत आहे. एक मला संधी द्या. मी निश्चितच तुम्हाला एक खासदार काय करू शकतो, मतदारसंघाचा कायापलट कसा करू शकतो हे मी दाखवून देऊ. तेवढा माझ्यामध्ये पोटेन्शियल आहेत, माझ्यामध्ये क्षमता आहे. आणि माझं बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, जे मला एक्सपोजर मिळालेलं आहे, इतका मी स्वतःला सुदैवी मानतो. देशातल्या सर्वात नंबर 1च्या अशा बऱ्याचशा वकिलांबरोबर काम करायची संधी मिळाली आहे. अमेरिकेचं जीवन बघितलेलं आहे, मोठ्या मोठ्या नेत्यांबरोबर मला त्यांचा संबंध आलेला आहे. आणि गरिबी बघितलेली आहे. माझे नातेवाईक, माझे कझिन, ब्रदर्स, चुलत भाऊ, काही मावस भाऊ शेतावर गडी आहेत. अशा बॅकग्राऊंडमधला मी आहे. त्यामुळे गरिबी काय असते ते मला माहिती आहे. तर फक्त एक मला संधी, मला निश्चित मला खात्री आहे या हिंगोलीचा मतदार देईल. मला म्हणतील पुष्कळ लोक, शिवाजी जाधव एकटा आहे, त्याच्याकडे मशिनरी नाही आहे, बूथ लेवलला यंत्रणा नाही आहे आणि लोकसभेला वाऱ्यावर निवडणुका होतात, शिवाजी जाधव निवडून येणं अशक्यच आहे. पण हे इतिहास घडून दाखवतो मी, हे निश्चितच हे होते ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव. मी जे आहे ते आता इतिहास घडवून दाखवणार आहे आणि इतिहास जर नाही घडला तर मी या राजकारणातून संन्यास घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली.